डॉक्टर शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे। त्या महिलेला आज दुसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी काय युक्तिवाद झाला हे संशयित महिलेच्या वकिलानं सांगितलं। न्यायालयानं सदर महिलेला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे। बघा आज कोर्टात नेमकं काय घडलं। आज 3 दिवसाचा PCR संपला होता, त्यामुळे आज पुन्हा हजर केले आयोगाने आणि पुन्हा वाढीव 3 दिवसाचा PCR मागितला। त्याच्यामध्ये तपास अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की या 3 दिवसामध्ये आम्ही तपासात प्रोग्रेस केलेली आहे आणि एक 10 ग्राउंड त्यांनी कोर्टासमोर न्यायालयासमोर मांडले आणि त्या 10 मुद्द्यावरती पुन्हा वाढीव 3 दिवस PCR देण्यात यावे अशी मागणी केली। त्यांचा युक्तिवाद झाला, सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला। ज्यावेळेस 10 जे ग्राउंड तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते किंवा मांडले होते त्याचं अवलोकन केलं असता त्यापैकी 8 मुद्दे जे होते ते पूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये होते आणि ते 8 मुद्दे कन्सिडर करूनच पूर्वीच्या न्यायालयाने त्यांना 3 दिवस PCR दिला होता। पुन्हा रिपीट 8 मुद्दे त्यांनी मांडले आणि त्याच्यानंतर 2 मुद्दे असे मांडले की यांचं प्रशासनामधले जे काही स्टाफ आहे त्यांच्यावर कंट्रोल होतं आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही असं सांगितलं हा मुद्दा होऊ शकत नाही, कारण सध्या जे आहे आम्ही कस्टडीमध्ये आहे आणि त्यांना काय तपास करायचा आहे तो हॉस्पिटलमध्ये करायचा आहे, त्यामुळे त्याच्याशी आमच्या कस्टडीचं काय गरज नाही। आणि त्याच्यानंतर 10वा मुद्दा त्यांचा जो होता की यातील 27 लोकांनी म्हणजे 27 स्टाफ लोकांनी या महिलेविरुद्ध तक्रार दिलेली आहेत आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे। त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाला असं सांगितलं की 27 नाही, तुम्ही 2700 जणांचे तक्रारी घ्या, तपास करा, परंतु आमच्या कस्टडीची गरज काय। कारण आणि अशी बाजू मांडली की ह्या 10 मुद्द्यामध्ये असा एकही मुद्दा नाही आहे की ज्या मुद्द्याशिवाय हिचा तपास अशक्य होता। हे 10 मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी कस्टडीची गरज नव्हती मुळात, तरी यांना न्यायालयाने पूर्वी 3 दिवस कस्टडी दिलेली होती, ती सफिशियंट होती। आता पुन्हा वाढवण्यात येऊ नये अशी न्यायालयाने आम्ही विनंती केली। आमचा युक्तिवाद, सरकारी वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 2 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावलेली आहे।